सो लाईक अराउंड 30 दिवस झाले मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि एक्सपिरियन्स लाईक सुपर क्रेझी. हे बघ अशी बंद होते. सो मी जेव्हा कॉलेज जॉईन केलं मला कळलं की कॉलेजमध्ये 24 आवरची ग्रँड हॅकेथॉन होणार आहे. सो मी न विचार काय करता लाईक असंच बोर होत होतं म्हणून मी हॅकेथॉनला जॉईन केलं ॲज अ व्हॉलंटियर. आणि हॅकेथॉनचा एक्सपिरियन्स म्हणला ना लाईक नेवर बिफोर. लाईक जे ते 24 तास होते, 24 म्हणण्यापेक्षा लाईक 50 तास जे लास्टचे कॉलेजमध्ये गेले ते असं वाटत होते कधी संपतील, पण आता वाटतं की उगाच संपले. सो लाईक ऑलमोस्ट 30 दिवसानंतर व्हिडिओ येतो. लाईक ज्या 30 दिवसातल्या मोठ्या गोष्टी झाल्या. लाईक आम्ही हॅकेथॉन प्लॅन करत होतो आणि आज लाईक वी आर गोईंग फॉर हॅकेथॉन. लाईक स्टार्ट आहे हॅकेथॉनचा लाईक 9-9:30 स्टार्ट होईल. मला तर 7-7:30 जायचं, बाकीचे कामं राहिलेत. सो हॅकेथॉन स्टार्ट होऊन लाईक अराउंड अर्धा एक तास लागला आणि मला लाईक सुरुवातीलाच भूक लागलेली. सो मी खात फिरत लाईक माझं काम तर फक्त शूटच घ्यायचे, बिहाइंड द सीन एडिट करायला सुजल आहेच. म्हणजे 1-2 क्लिप मी केलेत एडिट, पण आता एवढा बर्नआउट झालो की एडिट करायची इच्छा नाही आहे. सो मी नुसतं खात फिरतो, कॅम्पसमध्ये फिरतोय. काय म्हणणं आहे तुझं पळापळीच्या जीवनात? पायाला दुखत रे भाऊ, कामं नाही कराय, ऑर्गनाईज करणं हे पण चूक झाल्यासारखं वाटतंय. एक्सपिरियन्स आहे आपला. तुला काय वाटतंय रे, किती जीवनात पळापळ आहे आपल्या? मजे करू, अजून त्याला जाऊन व्हिडिओ एडिट पण करायचं आहे. हां, व्हिडिओ एडिट करायचं, मला रील्स बघायचे. मजे करू नाही, काम करू. खाओ पिओ काम करो, खाओ पिओ काम करो. मजे हे नाही, आम्ही मजे नाही आहे हमारी जिंदगी में. सो लाईक 12 झाले तर एकच तास राहिला हॅकेथॉन संपायला. ह्यानंतर मग ऑडिटोरियममध्ये जातील, विनर अनाऊन्स होईल. लय मोठ्या गोष्टी. सध्या तर मी BTS घेतो आहे. कामं तर काही नाही आहे सध्या. आणि बिकॉज ऑफ हॅकेथॉन माझ्या पहिल्याच महिन्यामध्ये कॉलेजच्या लाईक पहिल्या 30 दिवसात एवढे मित्र झाले की मला वाटलं पण नव्हतं माझे एवढे मित्र होते. का तर लाईक ऑलमोस्ट मी ॲज अ DSC स्टुडंट कॉलेज जॉईन केलं तर डायरेक्ट सेकंड इयरला गेलेलो होतो. आणि मला माहीत होतं की डायरेक्ट सेकंड इयरला कोणी आलं की तो कोणत्याच ग्रुपमध्ये फिट होत नाही, का तर तो लेट आलेला असतो. बट मला कधी आता मला असं फीलच होत नाही की मी डायरेक्ट सेकंड इयर त्या कॉलेजला जॉईन केलं. एवढे मित्र बनले लाईक एकदम नेक्स्ट लेवल गोष्टी झाली त्या 1 महिन्यात. रेडी? टॉकिंग अबाउट हॉस्टेल लाईफ, इट्स फील लाईक लिव्हिंग अ ड्रीम. लाईक लहानपणापासून 3 इडियट्स मूवीने खूप असं लाईक इन्स्पायर केलेलं आहे मला. आणि त्यातली हॉस्टेल लाईफ बघून असं मला वाटायचं की हां माझी पण अशीच हॉस्टेल लाईफ. आणि सेम तशीच आहे. लाईक काही एवढा डिफरन्स नाही आहे. तेच सकाळी पाण्यासाठी भांडणं वगैरे त्या गोष्टी तर आहेच. पण
त्याच्यापेक्षा भारी म्हणलं ना रूममेट खूप भारी भेटले. लाईक आम्ही 4 जण राहतो रूममध्ये, बट एक आम्ही अजून ॲडॉप्ट केला आहे का तर त्याची त्यासोबत फक्त वाईब मॅच होती. लाईक तो एक चिवत्या जर आमच्या रूममध्ये नसेल ना, रूम अशी शांत वाटतं. सो हॉस्टेल लाईफ तर अशी खूप भारी जाणार आहे पुढच्या 2-3 वर्ष. लाईक कॉलेजला जायच्या आधी मी अमोलशी भांडत होतो की मला हॉस्टेलला नाही जायचं, आपण रूम करून राहत का. तर मला वाटायचं की नवीन लोकात मला राहायला नाही जमणार का तर इंट्रोवर्ड आहे मी. बट बेस्ट पार्ट हाच राहिला की ज्यासोबत 3 वर्ष डिप्लोमा केला तोच रूममेट आहे, त्यासोबतच बकचोदी आहे, त्यासोबत लाईक लेफ्ट आउट फील होत नाही आहे त्या जागेवर मला का तर अमोल आहे तिथं. त्यासाठी म्हणजे सोप्या झाल्या खूप गोष्टी अमोल आहेत यायला जायला. तर मित्रांनो, पावसाचा हा दिवस आणि आम्हाला काय कंड काय पावसात मुद्दाहून भिजत फिरतोय. मी तर एक शर्ट एक्स्ट्रा करून फिरतोय. मी स्विमिंगचं शर्ट करतोय. आज पण स्विमिंगचं टॉकिंग अबाउट सिनियर्स, लाईक माझ्या लाईफचे जर अखंड असे चिवते लोक असतील ना तर ते माझे सिनियर्स आहेत. लाईक करंटली तर मी सगळ्यात जास्त त्या चौघांनाच ओळखतो आहे. लाईक रूमच्या बाजूलाच राहते, त्यांच्यामुळं कंटिन्यू लाईक त्यांच्या रूममध्ये जाणं येणं येतं. बट लाईक मला आत्ता टेन्शन आलं आहे, चुकून जरी उद्या पासआउट झालं तर मी बघतो कोणासोबत करणार. लाईक मी माझ्या रूमपेक्षा जास्त त्यांच्याच रूममध्ये असतो का तर त्यांच्या रूममध्ये गेलं ना असं घराची फिलिंग येते. लाईक चौघं पण असे खूप नमुने आहेत आणि त्या चौघांचा इंट्रो व्हिडिओ असा खूप भारी प्लॅन केला आहे मी. लाईक चौघासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. ह्याच्या व्हिडिओच्या नादात एक दिवस सगळ्यांची लागणार. ह्याला विचार कसे लागत येतो ज्या दिवशी तुझी शुगर बिगर मी काय सुद्धा बघणार नाही, तुला मोकळा होत होणार आहे. मग मी पहिले 2 दिवस आत काय का होईना माझं. लेट्स गो. एका रिक्षामध्ये आम्ही 7 जण बसलो. लाईक रिसेंटली मी कॉलेजच्या पासवर्ड स्टुडंटचं एक स्टार्टअप आहे म्युझिटेक म्हणून, ते जॉईन केलं आहे. बेसिकली डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे आणि त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स खूप भारी राहणार आहे का तर जी गोष्ट मी बीडमध्ये मिस करत होतो ना की लाईक माइंडेड पीपल भेटत नाही आहेत मला, ते मला तिथं भेटलेत आणि त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स खूप भारी राहणार आहे पुढचे 2-3 वर्ष. सो लाईक जेव्हा मी डिप्लोमाला होतो तेव्हा लाईक मी खूप सारे व्हिडिओ शूट केले होते, बट ॲज अ त्यांना कधी कंटेंट प्रेझेंट नाही करू शकलो आणि त्या गोष्टीचं रिग्रेट लाईक मला आज पण आहे. बट सध्या तर एकच गोल आहे की ही जी कॉलेज लाईफ असणार आहे पुढचे 3 वर्ष पूर्ण डॉक्युमेंट करायचे. लाईक कॉलेज इव्हेंट, कॉलेज ट्रिप आणि हॉस्टेल लाईफ. सो स्टे ट्यून, खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. बाय. सो लाईक मी एकट्याच रूममध्ये आणि यार कोणीच नाही आणि हे जे बघायला मजा येते ना. मिसिंग माय स्क्वॉड ब्रो. म्हणजे असं वाटत होतं की डिप्लोमाचे दिवसपेक्षा हे दिवस भारी असतात, पण ह्याचे इतके फालतू दिवस जिंदगीत कधी आले नाहीत. हे बघ पेपरचा अभ्यास चालू, पेपरचं काही येत नाही आहे, 2 गोष्टी चालू करून बसलो आहे, काहीच येत नाही आहे. पण ही जी बघायला मजा आहे ना, बेस्ट मोमेंट ऑफ